तुमचे आई वडील आणि आजी आजोबा यांना पाहून मनात असे विचार येतात का की त्यांची विचार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा किती वेगळी आहे? आणि मग तुमच्या मनात आपण तर या वृद्धत्वापासून वाचू शकू ना असे विचार येतात का? की उलट तुम्ही अशी कल्पना करता की तुमचं म्हातारपण अतिशय छान चाललं आहे आणि तुम्ही अगदी हळुवारपणे वृद्धत्वाकडे जात आहात? आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की तारुण्य लवकरच संपणार आहे आणि वृद्धत्व येणारच आहे, आणि आपल्याला काही कळण्याआधीच आपली गुडघेदुखी सुरू झालेली असेल. काही महत्त्वाच्या गोष्टी आपण विसरायला सुरुवात झालेली असेल. बऱ्याचदा घराची चावी किंवा आपल्या मुलांचे वाढदिवस आपण विसरून जाऊ लागतो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार असं सिद्ध झालं आहे की वृद्धत्वाच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या प्रत्येक अडचणीला आपण सहज पार करू शकतो, आणि तेच आपण आजच्या समरीमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण जॉन मेडिना यांच्या ब्रेन रूल्स फॉर एजिंग वेल ही बुक समरी ऐकणार आहोत. या समरीमधून आपण हे शिकणार आहोत की आपण आपल्या ब्रेनची काळजी कशी घ्यायला हवी, जेणेकरून आपल्यात दिसणाऱ्या म्हातारपणातील लक्षणांचा वेग कमी होण्यास आपल्याला मदत होईल. मेंदू आणि शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्याच्या पद्धतीही आपण या समरीमध्ये ऐकणार आहोत. म्हणूनच तुमचा सक्रिय सहभाग या समरीमध्ये आवश्यक आहे. ही समरी ऐकताना तुम्हाला जाणवेल की परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूची देखभाल करणं किती आवश्यक आहे, आणि आपलं शारीरिक आरोग्य उत्तम ठेवणं हे देखील महत्त्वाचं आहे. तर पहिला रूल आहे, इतरांशी मैत्री करा आणि इतरांना आपल्याशी मैत्री करू द्या. लोकांशी मिळून मिसळून राहणं आपल्या मेंदूसाठी एखाद्या मल्टीव्हिटॅमिन प्रमाणे काम करतं आणि आपली आकलन शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. समाजामध्ये जे इतरांशी मिळून मिसळून राहणारे वयस्कर असतात आणि जे लोकांमध्ये फारसे न मिसळणारे वयस्कर असतात, त्या दोघांच्याही स्मरणशक्तीमध्ये बराच फरक दिसून येतो. एका अभ्यासावरून असं आढळून आलं, जे समाजात मिसळतात त्यांची स्मरणशक्ती जास्त तीव्र असते. त्यांची विषय समजून घेण्याची आकलन शक्ती तुलनेने जास्त चांगली राहते. समाजापासून अलिप्त राहणारे, एकटे राहणारे आणि शरीराची हालचाल न करणारे वयस्कर यांना इंटरनेट हा लोकांशी बोलण्याचा एक चांगला मार्ग ठरू शकतो. एका अभ्यासावरून असं दिसून आलं आहे की जे वयस्कर व्हिडिओ चॅट करत होते त्यांच्या मेंदूच्या काम करण्याच्या फंक्शनमध्ये आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीमध्ये बरीच सुधारणा दिसून आली. याचा अर्थ जेवढा जास्त लोकांशी संपर्क ठेवला जाईल तेवढा जास्त चांगला रिझल्ट दिसून येईल. समाजात मिसळणं मेंदूसाठी जरी एखादं चांगलं खाद्य असलं तरी प्रत्येक वेळेस हे आपल्या मेंदूच्या कार्यासाठी फायद्याचं ठरेलच असं नाही. मानसिक तणाव कमी करणारे उत्तम दर्जाचे नातेसंबंध, जसे की उत्तम वैवाहिक जीवन, आपल्या वाढत्या वयामध्ये चांगले मदतगार ठरतात. मात्र ज्यांचे असे नातेसंबंध नसतात त्यांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. जसजसं वय वाढत जातं तसतसं एकटेपणा जास्त जाणवू लागतो, कारण आतापर्यंत आपले बरेचसे साथीदार आपल्याला सोडून गेलेले असतात, आणि वाढतं वय आपल्या मेंदूला आणखी कमजोर करत असतं, आणि मग एखाद्याला ब्रेन डॅमेजही होऊ शकतो. म्हणून असं म्हटलं जातं, म्हणून वयस्करांनी नेहमीच तरुण पिढीमध्ये राहावं, जेणेकरून आपला ताण, चिंता आणि डिप्रेशन यासारख्या मानसिक आजारांपासून स्वतःला ते दूर ठेवू शकतील. याशिवाय डान्स करणं किंवा डान्स करणाऱ्यांमध्ये सहभागी होणं ही देखील एक मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, आणि आपल्या आरोग्यासाठी देखील ही एक उत्तम एक्सरसाइज आहे. यामुळे आपली सोशल कनेक्टिव्हिटी वाढते. दुसरा रूल आहे, ताण घेऊ नका आणि येत असल्यास तो कमी करण्याचा उपाय शोधा. सततचा तणाव आपल्या मेंदूवर वाईट परिणाम घडवून आणतो. आपल्या स्मरणशक्तीवर देखील याचा वाईट परिणाम दिसू लागतो, आणि सोबतच आपण आपल्या भावनांवरचं नियंत्रण देखील गमावू लागतो. आपल्याला माहीतच आहे की वाढतं वय हे आपल्या या मानसिक असंतुलनाचं एक कारण आहे. म्हणून आपण आपल्या वाढत्या वयाविषयी नेहमीच सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतःला कमी वयाचे अनुभवतो तेव्हा आपली आकलन शक्ती आणखी उत्तम प्रकारे काम करू लागते. सचेतन आणि माइंडफुल राहण्याच्या सवयीने हा मानसिक ताण कमी होऊ शकतो. माइंडफुल राहणं किंवा सचेतन राहणं हा बुद्ध धर्माचा पाया आहे. ही सचेतन किंवा माइंडफुल राहण्याच्या सवयीची एक पद्धत आहे जी आपल्याला आपल्या भूतकाळाऐवजी आपल्या आजवर म्हणजे वर्तमान काळावर लक्ष द्यायला शिकवते.
वयस्कर लोकांना मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानाच्या थेरपीचा खूप चांगला फायदा होतो. चांगला सेन्स ऑफ ह्युमर असणं हे देखील मानसिक ताण कमी करण्याचं आणि वृद्धत्वाच्या परिणामांशी लढण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पुढचा रूल आहे, सतत काहीतरी नवीन शिकत राहा. आपण नवनवीन गोष्टी शिकून आपल्या वाढत्या वयाचा आपल्या स्मरणशक्तीवर होणारा वाईट परिणाम दूर करू शकतो. प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतवून आपली स्मरणशक्ती सुधारू शकतो. आपल्याला नवनवीन आयडियाज शोधून काढल्या पाहिजे आणि त्यामध्ये सक्रिय होऊन भाग घेतला पाहिजे. सतत नवनवीन गोष्टी शिकण्याबरोबरच जर एखाद्या वयस्कर आजोबांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना काहीतरी कामाचं, फायद्याचं शिकवलं तर त्याचा फायदा त्यांची स्मरणशक्ती तल्लख होण्यासाठी सुद्धा होऊ शकतो आणि ते तरुणांकडून आणखी नवनवीन आयडियाज, नवनवीन गोष्टी शिकू शकतात. म्हणून जर आपल्याला आपल्या मेंदूला शार्प ठेवायचं असेल तर इतरांबरोबर आपलं नॉलेज शेअर केलं पाहिजे. अल्झायमर या आजाराच्या नावानेच प्रत्येकाच्या मनात असा विचार येतो की हा आजार मेंदूचा असा आजार आहे की जो वाढत्या वयाबरोबर वाढत जातो आणि आपल्या मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करतो. जसजसं वय वाढत जातं तसतसा हा आजारही वाढत जातो आणि या आजारावर काहीही औषध नाही. अल्झायमरवरील उपचार खूपच महाग असतो आणि वयस्कर लोकांमध्ये अल्झायमर हा एक सामान्य आजार आहे. एखाद्याला याची लक्षणं दिसली तर याचा अर्थ असा नाही की त्याला हा आजार झालेला आहे. PIB आणि PET यासारख्या सायंटिफिक टेस्टवरून अल्झायमर झाला आहे की नाही हे अगदी सहज कळू शकतं. या आजारामध्ये सर्वात प्रथम विसरभोळेपणा खूप वाढतो आणि ह्या विसरभोळेपणामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा वाईट परिणाम दिसू लागतो. जी कामं तुम्ही नेहमीच करत आला होतात ती कामं करण्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्याला लिहिण्या बोलण्यामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात. विशेषतः बोलता बोलता मध्येच काहीतरी विसरण्याची वेळही येऊ शकते. कधी कधी तर आपल्याला काय बोलायचं आहे तेच पूर्णपणे विसरू शकतो. ठेवलेल्या वस्तू विसरणं किंवा वस्तू हरवणं ही नेहमीचीच गोष्ट होऊन जाते. याबरोबरच हरवलेली वस्तू शोधणे हे पण विसरलं जाऊ शकतं. अल्झायमर आजाराबरोबरच आपण आपली निर्णय क्षमता आणि एखादी अडचण आली तर त्यावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न गमावून बसतो. मग हळूहळू आपण सोशल ॲक्टिव्हिटीजपासून दूर जाऊ लागतो. मग बऱ्याच प्रमाणात आपण मूडी होऊन जातो. हळूहळू अशी वेळ येते की समोर जे दिसतं त्याचा योग्य अर्थ लावणं कठीण होऊन जातं. उदाहरणार्थ, अंदाजाने अंतर मोजणे किंवा रंगांची ओळख यांसारख्या दैनंदिन गोष्टी करण्यामध्ये अडचणी येऊ लागतात. आपलं लक्ष केवळ स्वतःच्या आजूबाजूलाच असल्यामुळे आपण नेहमीच वेळ आणि ठिकाण या गोष्टींवरून गोंधळून जाऊ लागतो. पुढचा रूल आहे, शारीरिक व्यायाम आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. आपल्या मेंदूमध्ये काही भागांचा समूह आहे जो आपल्या भावना चालवतो आणि आपल्या आकलन शक्तीला नियंत्रित करत असतो. हे आपल्याला निर्णय घेणे, सामाजिक नात्याचा मार्ग दाखवणे, आपल्या व्यक्तिमत्वाला धरून ठेवणे आणि स्वतःला शिस्त लावणे यांसारखी कामे करतो. मात्र हा भाग आपल्या वाढत्या वयाबरोबर मेंदूची रिपेअर सिस्टीम खराब होत असल्यामुळे योग्य ते काम करू शकत नाही. यावर उपाय म्हणजे नेहमी व्यायाम करणं आणि संतुलित अन्न खाणं. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं वय कितीही असो, जेवढी जास्त शारीरिक हालचाल असेल तेवढी जास्त बुद्धीची सुधारणा होते. म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून यापुढे जेव्हा तुम्ही व्यायाम कराल तेव्हा लक्षात असू द्या की शारीरिक व्यायाम केवळ आपल्या शरीरासाठी नाही तर आपल्या मेंदूच्या फायद्यासाठीही आपण करत आहोत. मुळात आपला मेंदू हा आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ 2% भाग असला तरी आपल्या खाण्यामधून 20% कॅलरी वापरत असतो. संतुलित आहारामुळे आपली काम करण्याची स्मरणशक्ती आणि आरोग्याला होणाऱ्या धोक्यापासून आपल्याला वाचवते. म्हणून आपल्या खाण्यामध्ये भाज्या, सुकामेवा, पूर्ण धान्य यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. आता शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्यासोबतच अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पुरेशी झोप. कदाचित आपल्यापैकी काही जणांना रात्रीची पूर्ण झोप मिळत नसेल किंवा रात्री पूर्ण झोप येत नसेल. झोप ही एक अशी अद्भुत गोष्ट आहे जिच्यावर अजूनही सायंटिस्ट अभ्यास करत आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपली झोप आपल्या शरीराला एनर्जी पुरवण्याचं म्हणजे रिचार्ज करण्याचं काम करते. संशोधनामध्ये असं आढळलं आहे की पूर्ण झोप घेतल्याने आपली स्मरणशक्ती चांगली राहते. याशिवाय शरीराचे इतर कार्य जसं की अन्नपचन आणि रोगप्रतिकार शक्ती यांच्या देखभालीसाठीही मदत मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर आपली झोप ही आपल्या शरीराला रिसेट करण्याचं काम करते.
आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढले जातात. वाढत्या वयाबरोबर मेंदूला आपल्याला झोपवणं आणि जागं ठेवणं या यंत्रणेमध्ये खंड पडू लागतो आणि त्यामुळे सलग झोप न लागता अनेकदा आपली झोप मोड होते. त्यामुळे आपली झोप अनियमित होते. याचं उदाहरण म्हणजे आपली आजी झोपेतून सतत जागी होत असते आणि तिला पुन्हा चांगली झोप लागणं कठीण होऊन जातं. म्हणूनच आपण तरुण असतानाच स्वतःला चांगली झोप येण्यासाठी सवय लावली पाहिजे. जसं की आपण आपल्या झोपेची वेळ नेहमीची फिक्स ठेवली पाहिजे. झोपण्याआधी जवळजवळ 6 तास आधी कुठलंही कॅफेन, अल्कोहोल किंवा निकोटीन घेण्याचं टाळलं पाहिजे. याशिवाय झोपेच्या जागेला केवळ झोपेसाठी म्हणूनच वापरलं पाहिजे. वाढत्या वयाच्या त्रासाला न घाबरता उत्साहाने आणि आनंदाने जगायला शिकलं पाहिजे. वाढत्या वयात होणाऱ्या त्रासाशी आपण अगदी सहज लढू शकतो हे आता आपण या समरीतून शिकलेलो आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या वाईट सवयी आणि भूतकाळात रमणं सोडलं पाहिजे. आजच्या आणि आत्ताच्या क्षणांमध्ये जगायला शिकलं पाहिजे. त्यासोबतच मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. एज इज जस्ट अ नंबर या म्हणीचा अर्थ समजून घेऊन जगायला शिकलं पाहिजे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.